नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी IAS पंकज गाडवे आपलं सर्वांचं मिशन IASच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, RTO एम मेन्स 2026च्या डिकोडिंग सिरीजमध्ये आज आपण एक अत्यंत इम्पॉर्टंट सब्जेक्टचं डिकोडिंग करणार आहोत. आयोगाने आपल्याला जो सिलेबस दिला आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा, त्या सिलेबसचा पूर्ण डिटेलमध्ये डिस्कशन आपण करणार आहोत. बरेचसे असे काही पॉईंट्स आहेत जे डायरेक्टली मेन्शन नाही आहे, परंतु तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघितले तर त्या टॉपिक्सवर क्वेश्चन विचारलेले आहेत. ओके, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स हा जो सब्जेक्ट आहे 2020ला या सब्जेक्टचं वेटेज 15 क्वेश्चन्स होतं, म्हणजे 30 मार्काला हा सब्जेक्ट होता. तर मोर ऑर लेस 2026ला सुद्धा नवीन सिलेबसनुसार सुद्धा 15 क्वेश्चन्स एक्सपेक्टेड आहेत. 10 to 15 क्वेश्चन्स एक्सपेक्टेड आहेत स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्सवर. तर पूर्ण डिटेलमध्ये आपण आज ह्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत की कुठले टॉपिक्स तुम्हाला व्यवस्थितपणे करायचे आहेत आणि कुठले टॉपिक्स तुम्हाला कायमचे स्किप करायचे आहेत, म्हणजे ते टॉपिक्स बघायचेच नाही आहे, लक्षात घ्या. ओके, कारण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स हा सब्जेक्ट आपल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा बॅकबोन मानला जातो. तुम्ही स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स जर व्यवस्थित स्टडी केला तर प्रोडक्शन इंजिनिअरिंग असेल, थेअरी ऑफ मशीन्स असेल किंवा त्या रिलेटेड जे पण काही सब्जेक्ट्स आहे, बऱ्याचशा ठिकाणी स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स आपल्याला रेफरन्स द्यावा लागतो. ओके, जर स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्सचे तुमचे फंडामेंटल्स किंवा बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर असतील तर आपल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे इतर जे सब्जेक्ट्स आहेत ते समजण्यासाठी खूप इझी जातं, लक्षात घ्या. ओके, तर इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स. याची जी डिकोडिंग केलेली जी PDF असेल, ओके, तो आपला टेलिग्राम चॅनल आहे मिशन IAS अकॅडमीचा. सर्वांनी सर्वप्रथम तो टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. @mission IAS मेकॅनिकल हा टेलिग्राम ID आहे. मिशन RTO AMVI बाय IAS पंकज सर. ओके, हा टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करायचा आहे. या डिकोडिंग सिरीजमध्ये सर्व सब्जेक्ट्सचं आपण पूर्ण RTO AMVI मेन्सचं पूर्ण आपण म्हणजे पूर्ण सर्जरी करणार आहोत. A to Z सिलेबस आपण एकदम डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तुम्हाला काय काय करणं मॅन्डेटरी आहे, कुठले टॉपिक्स तुम्हाला स्किप करायचे आहेत. इम्पॉर्टंट टॉपिक्स मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये बोललो की इम्पॉर्टंट टॉपिक्स असं काहीच नाही आहे. जो सिलेबस आहे तो तुम्हाला पूर्ण कंप्लीट करायचा आहे, कारण कॉम्पिटिशन खूप आहे. कुठलाही टॉपिक आपल्याला ऑप्शनला सोडायचा नाही, लक्षात घ्या. ओके, तर हा टेलिग्राम चॅनल mission IAS मेकॅनिकल सर्वांनी जॉईन करून घ्या. त्याचं रिझन म्हणजे सर्व इम्पॉर्टंट अपडेट्स, डिकोडिंगच्या सर्व PDFs या सगळ्या त्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केल्या जाणार आहेत. तिथून तुम्ही डाउनलोड करून त्या प्रिंटआउट घेऊन तुमच्या स्टडी पर्पजसाठी ते खूप युजफुल ठरणार आहे, लक्षात घ्या. ओके, आणि काही क्वेरी असतील तर 8070607474 आपल्या अकॅडमीचा नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सॲप केलं तरी चालेल. ओके, माझी एज्युकेशनल प्रोफाईल सर्वांना माहीतच आहे. UPSC ऑल इंडिया रँक फर्स्ट अटेम्प्टमध्ये 104, त्यानंतर गेट ऑल इंडिया रँक 150, MTech मशीन डिझाईनमध्ये IIT खरगपूरमधनं, आणि त्यानंतर इस्रो DRDO बार्कमध्ये माझी निवड झालेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, टेक्निकलमध्ये म्हणजे RTO AMVI मेन्समध्ये संपूर्ण महाराष्ट्रात प्रॉपर रोडमॅप देणारं किंवा प्रॉपर डायरेक्शन देणारं गायडन्स कुठेच अवेलेबल नाही एक्सेप्ट मिशन IAS अकॅडमी, लक्षात घ्या. इथं स्वतः 15 सब्जेक्ट्स जे आहेत, आपले 15 जे टॉपिक्स आहेत RTO AMVI मेन्सचे, स्वतः मी कंडक्ट करतो. टीचिंग क्वालिटीबद्दल किंवा जो कंटेंट आपण प्रोव्हाइड करतो त्याबद्दल तुम्हाला अजिबात काही शंका नसायला हवी, कारण डेमो लेक्चर्स आपले बघून घ्या एकदा. यूट्यूबला डेमो लेक्चर्स अपलोड केलेले आहेत. मिशन IAS अकॅडमीचं जे ॲप्लिकेशन आहे तिथं डेमो बॅच आपण लॉन्च केलेले आहेत. 20 ते 25 डेमो लेक्चर्स आहेत. कंटेंट तिथे अवेलेबल आहे. सर्व कंटेंट व्यवस्थितपणे बघा. RTO AMVI मेन्ससाठी आपली महाराष्ट्रातली प्रचंड प्रतिसाद भेटलेली, म्हणजे 500+ RTO AMVI अधिकारी घडवणारी आपली जी संकल्प बॅच आहे ती सुरू झालेली आहे लाईव्ह आणि रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या क्वेरीज असतात की सर ऑफलाईन बॅच घेणार आहात का तुम्ही? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑफलाईन बॅच आपली पुण्यामध्ये सुरू होणार आहे प्रिलिम्स नंतर. ओके, प्रिलिम्स नंतर 3 ते 4 दिवसांनंतर ऑफलाईन बॅच पुणे लोकेशनला चालू होईल. बरेच विद्यार्थी असतात ज्यांना 1 to 1 शिकण्याची इच्छा असते किंवा ऑफलाईन लर्निंगमध्ये इंटरेस्ट असतो. ओके, तर तो ऑल टुगेदर एक वेगळा एक्सपिरियन्स असतो, परंतु याचा अर्थ असा नाही की ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या टीचिंगमध्ये काही फरक असेल. ओके, दोन्हीकडे सेम कन्सेप्ट, सेम सब्जेक्ट, सेम कंटेंट भेटणार आहे. इतकंच आहे की ऑफलाईन बॅचमध्ये डे टू डे बेसिसवर माझ्यासोबत तुम्हाला इंटरॅक्शन करता येईल, आणि तितकं जास्त तुम्हाला म्हणजे घरी बसण्यापेक्षा एक वेगळं मोटिवेशन असतं ऑफलाईन बॅचेसमध्ये. ओके, तर ऑफलाईन बॅचचा डिसिजन नंतरच होणार आहे, असंही ती प्रिलिम्स नंतर सुरू होणार आहे. तर 2.0 संकल्प बॅच जी आहे आपली RTO AMVI मेन्ससाठी, ही आपल्या ॲप्लिकेशनवर तुम्ही एनरोल करू शकता. पूर्ण 15 सब्जेक्ट्स या बॅचमध्ये मी स्वतः कंडक्ट करणार आहे. कुठल्या फॅकल्टीवर आपल्याला विश्वास नाही आहे. स्वतः मी जीव तोडून पूर्ण डेडिकेशनने सगळे 15 सब्जेक्ट्स तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू एकदम प्रिसाइसली
त्या ठिकाणी शिकवतो. ओके, त्यामुळं RTO मेन्सबद्दल अजिबात पॅनिक व्हायची तुम्हाला गरज नाही आहे. जो काही आपला कंटेंट असेल, जे आपले व्हिडिओ लेक्चर्स असतील, आपल्या क्लासचे जे नोट्स असतील आणि आपले जे 2 MCQ बुक्स आहेत, ओके, व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2. ओके, व्हॉल्यूम 1 आपलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि व्हॉल्यूम 2 आपलं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग. तर हे बुक्स आपल्या मिशन IAS ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहेत. तिथनं तुम्ही हे डायरेक्टली ऑर्डर करू शकता. याच्यामध्ये 7,000+ MCQज, डिटेल्ड एक्सप्लेनेशन आणि PYQ सुद्धा आपण पूर्ण कव्हर केले आहेत. म्हणजे 1998 पासून तर 2020 पर्यंत जेवढ्या काही RTO AIMVच्या एक्झाम झाल्या, ते सर्व PYQज विथ डिटेल्ड एक्सप्लेनेशन आपण ह्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. ओके, तर ह्या बुक्सच्या हार्ड कॉपीज तुम्हाला तुमच्या ॲड्रेसवर डिलिव्हर करण्यात येतील, लक्षात घ्या. ठीक आहे, तर हे बुक्स तुम्ही डायरेक्टली आपल्या ॲप्लिकेशनवरनं ऑर्डर करू शकता. ओके, आता आयोगाने जो दिलेला सिलेबस आहे विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा, ओके, तो सिलेबस मी रीड करतो आणि त्यानंतर आपण डिटेल डिस्कस करूयात कुठल्या टॉपिकमध्ये काय काय तुम्हाला करणं गरजेचं आहे. बघा, MPCचा आपला जो सिलेबस आहे, पहिलं टॉपिक आहे सिम्पल स्ट्रेस. त्यानंतर त्यांनी म्हटलं स्ट्रेन एनर्जी, आपण वाचून घेऊयात, नंतर मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर SFD BMD, मोमेंट ऑफ इनर्शिया, प्रिन्सिपल प्लेन्स अँड स्ट्रेसेस, स्लोप अँड डिफ्लेक्शन, डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस, त्यानंतर थिअरी ऑफ टॉर्शन, ॲझम्पशन्स, टॉर्शनल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन्स. हा आपला सिलेबस दिलेला आहे MPCने. आता करायचं काय तुम्हाला एक्झॅक्टली ते मी सांगतो. ठीक आहे, टॉपिक वाईज जाऊयात आपण, एक एक टॉपिक डिटेलमध्ये व्यवस्थित डिस्कस करूयात. थोडा व्हिडिओ लेंदी होऊ शकतो, परंतु शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला सर्वांना. ठीक आहे, तर स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स, सॉम. आता सॉममध्ये बघा, पहिलं जे आहे तुम्हाला बेसिक्स व्यवस्थित करायचे. बेसिक्स म्हणजे काय एक्झॅक्टली? बेसिक्स म्हणजे काय एक्झॅक्टली की कुठल्या कुठल्या टाईपचे हे असतात, स्ट्रेसेस असतात, लक्षात घ्या. मग त्याच्यामध्ये ॲक्शियल स्ट्रेसेस, ट्रान्सफर स्ट्रेसेस, मोमेंट काय असतं, कपल काय असतं, ओके, त्यानंतर मग ट्रान्सवर्स मोमेंट काय असतं, ॲक्शियल मोमेंट म्हणजे ज्याला आपण टॉर्क म्हणतो ते काय असतं, सपोर्ट्सचे वेगवेगळे टाईप्स काय असतात, वेगवेगळ्या टाईपच्या बीम्स काय असतात. आणि हे बेसिक स्टडी केल्याशिवाय तुम्ही आपला पहिला जो चॅप्टर आहे तो आपण स्टडी नाही करू शकत, लक्षात घ्या. ओके, तर जनरली मी सुरू करताना क्लासमध्ये सगळं बेसिक्सपासून कव्हर करतो, म्हणजे लिटरली स्क्रॅचपासून. तुमचा कितीही टेक्निकलचा गॅप पडलेला असू द्या, तुम्हाला कुठेही काही अडचण येत नाही, लक्षात घ्या. ओके, तर सिम्पल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन्थ्स. आता ह्याच्यामध्ये काय करावं लागणार तुम्हाला मी सगळं सांगतो. सिम्पल स्ट्रेसेस किंवा तुम्ही याला नॉर्मल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन्थ्स पण म्हणू शकता. ओके, सिम्पल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन्थ्स. ठीक आहे, आता सिम्पल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन्थ्समध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे तुमची पहिले इनिशियली स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम. ओके, इथं स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम तर तुम्हाला व्यवस्थित स्टडी करायचा आहे. आणि मग स्ट्रेस स्ट्रेन डायग्राममध्ये जे वेगवेगळ्या टर्म्स आहेत, जसं की तुमचं प्रोपोर्शनल लिमिट काय असतं, इलॅस्टिक लिमिट काय असतं, इल्ड पॉईंट काय असतो, अल्टिमेट पॉईंट काय असतो, फ्रॅक्चर पॉईंट काय असतो, रेझिलियन्स कशाला म्हणतो, मॉड्युलस ऑफ रेझिलियन्स काय असतं, टफनेस काय असतं, मॉड्युलस ऑफ टफनेस काय असतो, क्रिप फ्रॅक्चर्स काय असतात, फटिक फ्रॅक्चर्स काय असतात, हे सगळं तुमचं स्ट्रेस स्ट्रेन डायग्राममध्ये मी प्रॉपरली एक्सप्लेन करून सांगतो. तर ह्याच्यावर क्वेश्चन्स विचारलेले आहेत, लक्षात घ्या. त्याच्यानंतर येतो आपला, ही झाली तुमची स्ट्रेस स्ट्रेन कर्व. त्याच्या अंडर काय शिकायचं हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक जो होतो दॅट इज हुक्स लॉ. ओके, हुक्स लॉ. हां, स्ट्रेस स्ट्रेन कर्व अंडरमध्ये अजून प्लास्टिसिटी, इलास्टिसिटी, डक्टिलिटी, ब्रिटलनेस, हे सगळ्या प्रॉपर्टी तिथं कव्हर होतात, लक्षात घ्या. हुक्स लॉ येतो. हुक्स लॉ नंतर तुमचा जनरलाइज्ड हुक्स लॉ. जनरलाइज हुक्स लॉ स्टडी केल्यानंतर येतो तुमचा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक स्ट्रेस स्ट्रेन मॅट्रिक्स. स्ट्रेस आणि स्ट्रेनची मॅट्रिक्स आहे 3x3ची मॅट्रिक्स. आणि मग त्याला आपण रिड्यूस करतो 2D आणि 1D मध्ये, 1 डायमेन्शनलमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर ॲक्शियल इलॉंगेशन. आता ॲक्शियल इलॉंगेशनमध्ये खूप टॉपिक्स आहेत, ते मी तर डिस्कस करणार नाही. पण ॲक्शियल इलॉंगेशन ऑफ बार, त्यानंतर इलॉंगेशन ऑफ कॉम्पोजिट बार, मग बार्स इन सिरीज, बार्स इन पॅरलल, इलॉंगेशन ड्यू टू सेल्फ वेट, सेल्फ वेटमुळे जे इलॉंगेशन आहे, तर हे सगळं ॲक्शियल इलॉंगेशनच्या अंडर आपण स्टडी करतो, लक्षात घ्या. ॲक्शियल इलॉंगेशन तुमचा कंप्लीट झाला, त्यानंतर पुढचा टॉपिक येतो तुमचा थर्मल स्ट्रेसेस. ओके, थर्मल स्ट्रेसेस. आणि मग फायनली तुमचं
स्ट्रेन एनर्जी. तर स्ट्रेन एनर्जी आपण याच्यातच कव्हर करून घेतो, लक्षात घ्या. स्ट्रेन एनर्जी. तर हे सगळे टॉपिक्स आहेत तुम्हाला सिंपल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन्स या टॉपिकमध्ये. हे सगळं व्यवस्थित आपल्याला स्टडी करायचं आहे ॲज पर सिलेबस. ठीक आहे. दुसरी स्लाइड घेतो. प्रिन्सिपल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन्स. आता प्रिन्सिपल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन्स मध्ये कशाचा अभ्यास करायचा तुम्हाला? तर प्रिन्सिपल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन्स मध्ये जेव्हा आपण स्टडी करतो तर दोन मेथड्सनी स्टडी करतो आपण. एक असते तुमची नॉर्मल ॲनालिटिकल मेथड. ओके. ॲनालिटिकल मेथड म्हणजे सगळे मॅथमॅटिकल फॉर्म्युलेस तुम्हाला इथं व्यवस्थित करायचे आहेत. मग प्रिन्सिपल स्ट्रेसेस सिग्मा 1 का असतो, सिग्मा 2 का असतो, मॅक्झिमम शेअर स्ट्रेस कुठल्या प्लेन्सवर ते मॅक्झिमम असतात, ते एकमेकाला कसे असतात, त्यांचे अँगल्स काय असतात एकमेकामध्ये, हे सगळे ॲनालिटिकल मेथडमध्ये स्टडी करतो. ओके. आणि मग प्रिन्सिपल प्लेन्सचे अँगल्स कुठले असतात, मॅक्झिमम शेअर स्ट्रेसचा प्लेन कुठला असतो, सगळं A to Z ॲनालिटिकल मेथडमध्ये. इथं सगळे तुम्हाला फॉर्म्युलेज व्यवस्थित मेमराईज करायचे आहेत. आणि दुसरी याची तुमची ग्राफिकल मेथड, ज्याला आपण मोर सर्कल म्हणतो. दुसरी मेथड आहे तुमची ग्राफिकल मेथड, ज्याला आपण काय म्हणतो, मोर सर्कल. मग मोर सर्कल कसं ड्रॉ करायचं ते तो ड्रॉ करायला तर विचारणार नाही, परंतु मोर सर्कल एक सर्कल, त्या सर्कलचा रेडियस काय असतो, त्या सर्कलचा सेंटर काय असतो. ओके. मग मोर सर्कल वेगवेगळ्या ॲप्लिकेशनसाठी, वेगवेगळ्या टर्मसाठी हे सगळं आपल्याला इथे स्टडी करायचं आहे, लक्षात घ्या. तर मोस्टली इथं सगळे फॉर्म्युलेज आणि इथं तुम्हाला मोर सर्कलचं व्यवस्थितपणे स्टडी करायचं आहे. क्वेश्चन विचारतात एक्झाममध्ये, मोर सर्कलवर भरपूर क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. तिसरा टॉपिक आहे शेअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम. शॉर्टकट लिहितो SFD अँड BMD. आता तुम्हाला एक्झाममध्ये SFD BMD ड्रॉ करायला सांगणार आहे का? अजिबात नाही. SFD BMD ड्रॉ करायला सांगणार नाही तुम्हाला. पण क्वेश्चन्स कसे विचारतात SFD BMD, जे पण आपल्या काही स्टँडर्ड केसेस आहेत सॉममध्ये, कुठल्या कुठल्या स्टँडर्ड केसेस आहेत सॉममध्ये. पहिली केस मी लिहितो सिम्पली सपोर्टेड बीम. जनरली आपण हे जे स्टँडर्ड केसेस आहे यापुढे स्लोप डिफ्लेक्शन मध्ये सुद्धा तुम्हाला युजफुल ठरणार आहेत. SSB विथ पॉइंट लोड किंवा कॉन्सन्ट्रेटेड लोड. ओके. त्यानंतर दुसरी केस, स्टँडर्ड केस काय आहे, सिम्पली सपोर्टेड बीम विथ युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. त्यानंतर तिसरी स्टँडर्ड केस काय आहे, सिम्पली सपोर्टेड बीम विथ युनिफॉर्म वेअरिंग लोड. चौथी स्टँडर्ड केस कुठली आपली, कॅन्टिलिव्हर बीम. कॅन्टिलिव्हर बीम विथ कॉन्सन्ट्रेटेड और पॉइंट लोड. ठीक आहे. पाचवी स्टँडर्ड केस काय आहे, कॅन्टिलिव्हर बीम विथ युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. सहावी केस काय, फिक्स्ड बीम, म्हणजे दोन्ही एंड्स फिक्स्ड बीम विथ पॉइंट लोड. आणि सेवन्थ केस काय, फिक्स्ड बीम विथ युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. तुम्हाला करायचं काय SFD BMD मध्ये सर्वात इम्पॉर्टंट तुम्हाला जे दोन रिलेशन्स आहेत, एक शेअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट मधलं रिलेशन, आणि दुसरं शेअर फोर्स आणि लोडिंगचा जो रेट असतो W त्याच्यामधलं रिलेशन, ते दोन रिलेशन्स तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. मग तुमचं SFD BMD मध्ये जर तुमचा पॉइंट लोड असेल, मग SFD जर तुमची युनिफॉर्म असेल, ओके, तर मग BMD कशी असते. SFD जर तुमची ट्रायंग्युलर किंवा लिनियर असेल, मग BMD त्यानुसार कशी सेकंड डिग्री पॅराबोला असते. SFD तुमची सेकंड डिग्री पॅराबोला असेल तर BMD तुमची क्युबिक पॅराबोला. म्हणजे ते रिलेशन्स इम्पॉर्टंट आहेत. आणि हे ज्या स्टँडर्ड केसेस आहेत, प्रत्येक केसमध्ये तुम्हाला काय स्टडी करायचं आहे की प्रत्येक केसमध्ये मॅक्झिमम शेअर फोर्सची व्हॅल्यू किती आहे आणि मॅक्झिमम बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू किती आहे. प्लस हे तर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, दोन फॉर्म्युले प्रत्येक केससाठी. तिसरी गोष्ट जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, तर तुम्हाला SFD आणि BMDचा शेप लक्षात ठेवायचा आहे. जसं की एक जस्ट अन एक्झाम्पल म्हणून समजा SFD अशी आली तुमची, काही केसेससाठी अशी SFD येते. ओके, प्लस आणि मायनस.
किंवा मग BMD फॉर एक्झाम्पल, तर BMDचा शेप असा येतोय फॉर एक्झाम्पल, इथं मॅक्झिमम बेंडिंग तर प्लस. तर SFD BMDचे शेप्स तुम्हाला लक्षात ठेवायचे प्रत्येक केससाठी. एक्झाममध्ये शेप विचारलेला आहे डायरेक्टली, की SFD जर सिम्पली सपोर्टेड बीम विथ युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड जर असेल, मग SFD मध्ये काय आहे, की दोन राईट अँगल ट्रायंगल्स बघा, इथं वर एक ट्रायंगल खाली, असे टाईपचे क्वेश्चन्स RTO AMV मध्ये विचारलेले आहेत. त्यामुळं हे जे आहेत बघा, हे 7 स्टँडर्ड केसेस आहे SFD BMDचे, व्यवस्थित तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर टॉर्शन. तर टॉर्शनमध्ये इथून पुढे बघा, जो ॲझम्पशन्स त्यांनी जे म्हटले सिलेबसमध्ये ॲझम्पशन्स, तर ते जनरलाइज्ड आहे, की टॉर्शनचा फॉर्म्युला डिराईव्ह करताना, त्यानंतर बेंडिंगचा फ्लेक्चरल फॉर्म्युला असेल, कॉलम्समध्ये हे 3-4 चॅप्टर्स आहेत, किंवा हुक्स लॉ असेल, हे सगळे फॉर्म्युलेज डिराईव्ह करताना काही सर्टन ॲझम्पशन्स आहेत. जसं की तुमचं मटेरियल हे आयसोट्रोपिक पाहिजे, होमोजिनियस पाहिजे, द मटेरियल शुड बी आयसोट्रोपिक, होमोजिनियस, इलास्टिक. तर हे काही ॲझम्पशन्स आहेत. द प्लेन सेक्शन्स आफ्टर बिफोर बेंडिंग रिमेन प्लेन आफ्टर बेंडिंग, ठीक आहे. तर ते ॲझम्पशन्स म्हणजे हे टॉर्शन, कॉलम आणि बेंडिंगमधले जे ॲझम्पशन्स आहे ते त्यांना म्हणायचं आहे. तर टॉर्शनमध्ये तुमचं सिम्पल आहे, की टॉ बाय आर इज इक्वल टू टी बाय जे इज इक्वल टू जी थीटा बाय एल. आता टॉर्शन कशाचं, आपल्याला शाफ्टचं टॉर्शन आहे, सर्क्युलर शाफ्ट्स, तर त्याच्यापर्यंतच रिस्ट्रिक्ट ठेवायचा अभ्यास. सर्क्युलर शाफ्टचा आपल्याला पूर्ण टॉर्शनचा स्टडी करायचा आहे. तर हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्यानुसार पूर्ण त्या चॅप्टरमध्ये आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे. ओके. त्यानंतर बेंडिंग, टॉर्शन नंतर बेंडिंगमध्ये तुमचा फ्लेक्चरल फॉर्म्युला जो आहे तो व्यवस्थित करायचा आहे तुम्हाला. M/I इज इक्वल टू सिग्मा बाय वाय इज इक्वल टू E/R. हा तुमचा फ्लेक्चरल फॉर्म्युला. मग बेंडिंगचे ॲझम्पशन्स आणि बेंडिंगचे हे सगळे रिलेशन्स लक्षात घ्या, ठीक आहे. त्याच्यानंतर शियर स्ट्रेसेस ड्यू टू शियर फोर्स, याच्यावर एक क्वेश्चन कंपल्सरी असतो. मग वेगवेगळे जे बीम्स आहे, मग त्या बीम्ससाठी वेगवेगळ्या लोडिंग कंडिशन्स, आणि त्या लोडिंग कंडिशन्सनुसार जी पण काय शियर स्ट्रेसची प्रोफाईल तयार होते, मोस्टली पॅराबोलिक प्रोफाईल जे तयार होतात. ओके. वेगवेगळ्या क्रॉस सेक्शनसाठी, मग रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन, स्क्वेअर क्रॉस सेक्शन, सर्क्युलर क्रॉस सेक्शन, डायमंड क्रॉस सेक्शन, तर त्यानुसार शियर स्ट्रेसेसचे वेगवेगळ्या प्रोफाईल्स, त्याचा स्टडी तुम्हाला इथे करायचा आहे, ठीक आहे. इथेच हे छोटे छोटे 3 चॅप्टर्स तुमच्या जागेवर कव्हर होतात. त्यानंतर येतो तुमचा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक, स्लोप अँड डिफ्लेक्शन. तर जसं SFD BMD मध्ये सांगितलं मी तुम्हाला, सिमिलर वे स्लोप अँड डिफ्लेक्शनमध्ये काय तुम्हाला ज्या स्लोप डिफ्लेक्शनच्या 4-5 मेथड्स आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या नाही, लक्षात घ्या. कारण तिथं काय आपल्याला कन्व्हेन्शनल क्वेश्चन्स विचारणार नाही आहे. स्लोप डिफ्लेक्शनमध्ये जर बघितलं तुम्ही, एकदम इझी क्वेश्चन असतात स्टँडर्ड केसेसवर. स्टँडर्ड केसेस म्हणजे सेम, जर सिम्पली सपोर्टेड बीम आहे विथ पॉईंट लोड, मग सिम्पली सपोर्टेड बीम असेल विथ अ पॉईंट लोड, फॉर एक्झाम्पल ही बीम आहे सिम्पली सपोर्टेड बीम विथ अ पॉईंट लोड ॲट द सेंटर, कॉन्सन्ट्रेटेड लोड ॲट द सेंटर, समजा P इतका लोड ॲक्ट होतोय, टोटल लेंथ ऑफ द बीम इज L, ठीक आहे. मग अशा केससाठी मॅक्झिमम डिफ्लेक्शन कुठं भेटतं, मग सेंटरला मॅक्झिमम डिफ्लेक्शन. ही बीम जर ह्या लोडमुळे कशी डिफ्लेक्ट होणार आहे, तर बघा अशा पद्धतीने ही बीम डिफ्लेक्ट होणार आहे. मग एक्झॅक्टली जिथं लोड ॲक्ट होतोय, तर हे तुमचं मॅक्झिमम डिफ्लेक्शनची व्हॅल्यू म्हणजे वाय मॅक्स. मग याचा फॉर्म्युला विचारतील एक्झाममध्ये, स्लोप्सची व्हॅल्यू विचारली जाते. इथं स्लोप किती, सेंटरला इथं 0 स्लोप आहे, इथं टँजंट ड्रॉ केलं तर इथं मॅक्झिमम स्लोप भेटतो. मग स्लोप्स ॲट द एंड म्हणजे इथं आणि इथं. तर असे स्टँडर्ड केसेस जे आहेत ते सगळं कव्हर केलेले आपण स्टँडर्ड केसेस. ओके. त्याच्यावर क्वेश्चन 100% असतो, लक्षात घ्या. स्लोप अँड डिफ्लेक्शनमध्ये जास्त डीपमध्ये जाण्याची गरज नाही आहे. ज्या काही स्टँडर्ड केसेस आहेत SSBच्या, कॅन्टिलिव्हरच्या आणि फिक्स बीमच्या, तर स्टँडर्ड केसेस आणि वेगवेगळ्या लोडिंग कंडिशन्स, जसं की पॉईंट लोड ॲट द सेंटर, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आणि युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड, तर त्या केसेससाठी तुम्हाला काय करायचं आहे, स्लोप डिफ्लेक्शनचे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, ठीक आहे. त्यानंतर येतो पुढचा टॉपिक आपला थेअरी ऑफ टॉर्शन झालं, टॉर्शनल स्ट्रेसेस स्ट्रेंथ झालं. हां, मोमेंट ऑफ इनर्शिया सगळ्यात इम्पॉर्टंट. मोमेंट ऑफ इनर्शिया कंपल्सरी एक क्वेश्चन विचारला जाणार, लक्षात घ्या. मोमेंट ऑफ इनर्शियावर, मग मोमेंट ऑफ इनर्शिया सगळं करत बसायचं का, नाही. मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये आपले जे स्टँडर्ड शेप्स आहेत, स्टँडर्ड शेप्स कुठले आहेत, सर्क्युलर आहे, त्यानंतर हॉलो सर्क्युलर आहे,
बरोबर, हॉलो सर्क्युलर. त्यानंतर तुमचं रेक्टँग्युलर आहे, त्यानंतर हॉलो रेक्टँग्युलर शेप आहे, हॉलो रेक्टँग्युलर. त्यानंतर तुमचं स्क्वेअर शेप आहे, त्यानंतर तुमचा डायमंड शेप आहे. ओके, जे स्टँडर्ड शेप्स आहेत आपले, लक्षात घ्या. या सगळ्या स्टँडर्ड शेप्सचे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, लक्षात घ्या. त्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये 2 थेरमचा स्टडी. हे फॉर्म्युला कुठनं डिराईव्ह करतो, तर पहिला तुम्हाला पॅरलल ॲक्सिस थेरम सगळ्यात इम्पॉर्टंट, याचं स्टेटमेंट विचारू शकतात. पॅरलल ॲक्सिस थेरम. आणि दुसरा आहे तुमचा परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. ठीक आहे. तर जेवढे स्टँडर्ड शेप्स आहे त्याचे मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले आणि त्यानंतर तुमचं पॅरलल ॲक्सिस आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम स्टडी करणं गरजेचं आहे मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये. आता जे टॉपिक्स मेन्शन केलेले नाही परंतु त्याच्यावर क्वेश्चन 100% विचारतात, त्याच्यामध्ये तुमचं थेरी ऑफ कॉलम्स. कॉलम्स तुम्हाला मेन्शन नाही आहे, परंतु कॉलममध्ये आपण फ्लेक्चरल फॉर्म्युला यूज करूनच सगळे डेरिवेशन्स करतो. मग फ्लेक्चरल फॉर्म्युला बेंडिंगचाच पार्ट आहे, लक्षात घ्या. त्यामुळे थेरी ऑफ कॉलम्स बाय डिफॉल्ट जरी मेन्शन केलेलं नाही आहे, पण बेंडिंग हा टॉपिक मेन्शन केल्यामुळे थेरी ऑफ कॉलम्स करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. थेरी ऑफ कॉलम्समध्ये तुम्हाला युलर्स थेरी किंवा ऑयलर्स थेरी महत्त्वाची आहे, जी लॉंग कॉलमसाठी आपण यूज करतो. आणि दुसरी तुमची रँकाईन थेरी, ठीक आहे, जी शॉर्ट आणि लॉंग कॉलम दोन्ही कॉलमसाठी व्हॅलिड आहे, रँकाईन थेरी. आणि तिसरा इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे कोर किंवा कर्न. ओके, ज्याच्यावर 2020ला क्वेश्चन विचारला होता RTO MVA 2020ला, लक्षात घ्या, कोर आणि कर्नवर. ओके, तर हे 3 टॉपिक्स कॉलम्समध्ये इम्पॉर्टंट आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त जो टॉपिक मेन्शन नाही परंतु क्वेश्चन विचारतात त्याचा तो तुमचा थिन प्रेशर वेसल्स. थिन प्रेशर वेसल्स, ठीक आहे. जे प्रेशराइज्ड फ्लुइड असतं तुमचं ते स्टोअर करण्यासाठी जे वेसल्स आपण यूज करतो, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट थिन सिलेंडर, ओके, आणि थिन स्पियर. काहीच करायचं नाही ह्याच्यामध्ये, ॲज इट इज तुम्हाला फॉर्म्युले विचारतात, तुम्हाला ना न्यूमरिकल विचारतात ना डेरिवेशन ना काही. फक्त कन्सेप्च्युअली जर तुम्हाला व्यवस्थित समजलं काही अडचण येत नाही. याच्यामध्ये 5 फॉर्म्युलेज आणि याच्यामध्ये 5, फक्त 10 फॉर्म्युले, त्यातला एक क्वेश्चन कंपल्सरी 2 मार्क्स तुमचे फिक्स होऊन जातात, लक्षात घ्या. आणि कॉलम्सवर एखादा दुसरा क्वेश्चन विचारतात, ठीक आहे. तर हे टॉपिक्स जरी मेन्शन नसतील पण आपल्याला करायचा आहे, याचा अभ्यास व्यवस्थित करायचा आहे, लक्षात घ्या. थिक प्रेशर वेसल्स आपल्याला सिलेबसचा पार्ट नाही आहे, थेरीज ऑफ फेल्युअर आपल्याला सिलेबसचा पार्ट नाही. तर हे 2 टॉपिक्स करायचे नाही, लक्षात घ्या, थेरीज ऑफ फेल्युअर आणि थिक प्रेशर वेसल्स. इतर बाकी जो सिलेबस आहे तो ॲज इट इज आपण व्यवस्थितपणे इथं डिटेलमध्ये डिस्कस केला आहे. ओके, तर हा सिलेबस आहे आपला RTO MVA मेन्सचा. कुठल्या सब्जेक्टसाठी, स्ट्रेंथ ऑफ मटेरियलसाठी, लक्षात घ्या, ठीक आहे. तर बघा परत एकदा, स्ट्रेन एनर्जी सगळे टॉपिक्स कव्हर होतात, फक्त डिटेलमध्ये काय करायचं कुठल्या टॉपिकमध्ये एक्झॅक्टली हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर व्यवस्थित आता अभ्यासाला लागा. सॉमचं वेटेज चांगलं राहणार आहे आणि ह्यावेळेस गुलाल आपलाच असणार आहे, लक्षात घ्या. RTO MVA मेन्समध्ये मॅक्झिमम सिलेक्शन, कारण मेन्सच्या मार्क्सवरच तुमची फायनल मेरिट लिस्ट असते. ओके, प्रिलिम्स क्वालिफाय होणं गरजेचंच आहे 100%, त्याशिवाय तुम्ही मेन्स अपियर होऊ शकत नाही. पण मेन्समध्ये मिशन IAS अकॅडमी सोडून महाराष्ट्रात काही पर्याय नाही, लक्षात घ्या, कुठलाही पर्याय नाही आहे. ओके, तर गुलाल आपलाच असणार आहे यावेळेस. आणि रँक 1ला जे ठरलं आहे द्यायचं, ओके, हार्ली डेव्हिडसन रँक 1ला आपण डिक्लेअर केलेलं आहे. तर रँक 1 हा मिशन IAS अकॅडमीचाच असणार आहे. नॉट ओन्ली रँक 1, पण 461 पैकी 400+ सिलेक्शन्स मिशन IASचे असणार आहेत त्यावेळेस. इतकं प्रिसाइजली आणि इतकं प्रॉपरली आपण घेतलेले यावेळेस. 2.0 आपली जी संकल्प बॅच आहे, महाराष्ट्राची नंबर 1 ऑनलाईन बॅच, ओके, RTO MVA मेन्ससाठी. तर ही बॅच तुम्हाला एनरोल करायची आहे. जर RTO MVA क्रॅक करायची असेल तर मॅन्डेटरी आहे ही बॅच, लक्षात घ्या. आता सेल्फ स्टडी होणार नाही आहे, रेफरन्स बुक्स रेफर करायला जाऊ नका. आणि इतर मार्केटिंग करणारे जे लोक आहेत, ओके, किंवा बाकीचे जे इन्स्टिट्यूट्स आहेत जिथं एक्स्ट्रीम मार्केटिंग आणि मुलांची दिशाभूल केली जाते, तर ह्या गोष्टींपासून लांब राहा, तुम्हाला सांगतोय. RTO MVA मेन्ससाठी एकच रिलायबल आणि ट्रस्टवर्दी सोर्स आहे, दॅट इज मिशन IAS अकॅडमी, ठीक आहे. तर पुन्हा एकदा हे सगळे सिलेक्शन्स आहे बघा. आपल्याला इथं तुमचं नाव असलं पाहिजे पुढच्या लिस्टमध्ये. जेव्हा पण नेक्स्ट बुक्स येतील आपले छापून, नेक्स्ट RTO MVA, तेव्हा तुमचा फोटो त्या बुकवर असला पाहिजे, तुमचे फीडबॅक असले पाहिजे आणि तुमचे पॉडकास्ट मला घ्यायचे, लक्षात घ्या. ओके, तर त्यासाठी आपल्याला व्यवस्थितपणे आत्तापासून व्यवस्थित प्रिपरेशन करायचं आहे. सर्वांनी आपला जो टेलिग्राम चॅनल आहे @मिशन IAS मेकॅनिकल, हा टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करून घ्या. आणि आपले जे दोन्ही बुक्स आहे RTO MVA मेन्ससाठी, तर हे बुक्स आपल्या ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहे, तिथनं तुम्ही डायरेक्टली
ऑर्डर करू शकता. तुम्हाला घरपोच त्याच्या हार्ड कॉपीज भेटतील. ठीक आहे. तर थांबूयात विद्यार्थी मित्रांनो इथे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण थेअरी ऑफ मशीन्स, अगेन व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग. तर थेअरी ऑफ मशीन्सबद्दल सुद्धा जो सिलेबस आपल्याला दिलेला आहे आणि जे क्वेश्चन्स आपले विचारले जातात, तर ह्याच्यामध्ये सुद्धा बराचसा डिफरन्स आहे. तर तो सिलेबस पूर्ण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिकोड करणार आहोत. तर इथे थांबूयात. धन्यवाद.